नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरती 2026 साठी तयारी करताय त्यांच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, तीच म्हणजे एज लिमिटच्या संदर्भामध्ये। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला येणारी जी काही 2026 ची अग्निवीर भरती आहे या भरतीसाठी वय वाढवून मिळालं पाहिजे, म्हणजे जे की 17.5 ते 21 वर्ष होतं ते 23 वर्ष झालं पाहिजे अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वय वाढवून मिळालेले, त्याचबरोबर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा दिली जाणार आहे। त्या संबंधित सर्व माहिती आपण बघणार आहे की ही जी काही येणारी भरती आहे, येणाऱ्या भरतीसाठी जी काही वयाची पात्रता असणार आहे ती काय असणार आहे, त्याचबद्दल जे काही वेगवेगळे विद्यार्थी आहेत त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे तर ती कोणत्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, त्याचबरोबर इथून पुढचं जे काही नियोजन आहे त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहे। त्यामुळे संपूर्ण जो काही व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, लाईक करायचं आहे आणि जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना शेअर सुद्धा करायचं आहे। आता इथून पुढे तुम्हाला जे काही 2-3 महिने अग्निवीर भरतीसाठी उरलेले त्याची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन वरती मराठी माध्यम मधून शिकवली जाणारी ही ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या एनडीएच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे। या बॅचची सध्या ऑफर मध्ये फीस तुम्हाला फक्त 200 रुपये। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता बघा, जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही सुद्धा चेक करू शकतात। अगोदर जी काही वयाची पात्रता होती ती 17.5 ते 21 वर्ष होती। किती? 17.5 ते 21 वर्ष। म्हणजेच मागच्या जर आपण 3-4 भरत्या बघायला गेलो तर त्या भरत्यानुसार जी काही एज लिमिट होती ती किती होती? 17.5 ते 21 वर्ष। बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय 20 वर्ष 10 महिने 11 महिने असं असून सुद्धा त्यांना फॉर्म भरता येत नव्हता। म्हणजे त्यांनी जो काही क्रायटेरिया दिला होता की जी काही अगोदरच्या 2-3 भरत्यानुसार या भरतीमध्ये जी काही एज लिमिट पाहिजे होती ती किती पाहिजे होती? म्हणजे तुमचा जो काही जन्म आहे तो 1 ऑक्टोबर 2005 ते 1 एप्रिल 2009 यामध्ये जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकत होतात। याच्या अगोदर त्यांनी एज लिमिट कमी सुद्धा केली। म्हणजेच काय केलं त्यांनी त्या ठिकाणी, तर जे काही 17.5 वर्ष होते ते डायरेक्ट 19.5 वरती आणून टाकले होते। म्हणजे 17.5 ते 21 वर्ष द्यायला पाहिजे तर 21च्या जाडी 19 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत एज लिमिट करून टाकली होती। म्हणजेच त्यावेळेस जी काही तुमची जन्मतारीख होती त्यांनी सांगितली होती की 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 या तारखांमध्ये त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं वय असणारे, ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख असणारे तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात। 5च्या जागी तर 6 होते। 1 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 मध्ये ज्यांचा जन्म असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात। पण या सगळ्या तारखांमध्ये त्यांनी चेंज केलेला आहे। म्हणजेच तुमची जी काही वयोमर्यादेची पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये बदल करून 17.5 ते 22 वर्ष केले। म्हणजे आता जी काही तुम्हाला जन्मतारीख लागणार आहे बघा ती किती लागणार आहे की 1 जुलै 2005 पासून तर 1 जुलै 2009 पर्यंत। म्हणजे 1 जुलै 2005 पासून तर 1 जुलै 2009 मध्ये तुमचा जन्म येत असेल, तुमची जन्मतारीख येत असेल तर 2026 च्या अग्निवीर भरतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आला लक्षामध्ये सगळ्यांच्या? आता जे विद्यार्थ्यांना 23 वर्ष वय वाढून पाहिजे होतं 23 न देता त्यांनी 22 वर्ष वय केलं। जो काही 21 वर्षाचा क्रायटेरिया होता तो आता सध्या 22 वर्ष केलेला आहे। आता बघा, इथं आपण ऑफिशियल वेबसाईट वरती चेक केलं, तुम्ही सुद्धा जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय। तिथं गेल्यानंतर बघा इथं तुमचं जे काही स्टेट आहे, तुमचं राज्य टाकायचंय, त्याच्यानंतर जिल्हा टाका, तहसील टाका, हाईट टाका, त्याचबरोबर तुमचा जो काही ARO आहे तो त्या ठिकाणी टाका आणि डेट ऑफ बर्थ सगळ्यात महत्वाची आहे। कारण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, या डेट ऑफ बर्थ मुळे आपली जी काही पात्रता आहे ती आपल्याला कळत असते, बरोबर आहे? त्या ठिकाणी मग इथं बघा 10वी टाका किंवा तुमची 12वी झालेली असली तर 12वी टाकायची। एखादी जी पोस्ट असते ते 12वी वरती सुद्धा असते। मग त्यासाठी काय करायचं शक्यतो, पण जो काही एज क्रायटेरिया अग्निवीर भरतीसाठी तो त्यांनी सेमच ठेवलेला आहे सगळ्या याच्यासाठी, बरोबर आहे? आता बघा, जेंडर ते टाकू शकतात। त्याच्यानंतर इथं योग्यता क्वालिफाईंग कोर्स तुम्हाला टाकायचा आहे। म्हणजे तुमची माहिती भरायची, बेसिक माहिती, त्याच्यावरून ते ठरवणार की तुम्ही एलिजिबल आहे का नाही आहे, म्हणजे तुम्ही पात्र आहे का नाही येणाऱ्या भरतीसाठी। तर बघा, मी इथं जन्मतारीख टाकली होती 1 जुलै 2005 तर इथं त्यांचा मेसेज आला की यू आर एलिजिबल फॉर करंट प्रोफाईल। म्हणजे जर याच्यामध्ये अशी जी काही तुमची बेसिक माहिती असेल ही सगळी, ही जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही येणारी जी काही अग्निवीर भरती 2026 ची त्या 2026 च्या भरतीसाठी तुम्ही पात्र आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचा जन्म ह्या तारखांमध्ये येत असेल ते सगळे जे काही विद्यार्थी आहे ते सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये अप्लाय करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांचं वय 23 वर्ष आहे त्यांनी नर्सिंगसाठी अप्लाय करा, कारण नर्सिंगची जी काही वयोमर्यादा असणार आहे ती 17.5 ते 23 वर्ष असणार आहे। मग ज्या विद्यार्थ्याचं वय कुठेतरी 22च्या थोडंसं पुढे ते विद्यार्थी नक्कीच त्या ठिकाणी जी काही आपली
नर्सिंगची भरती असती तर नर्सिंगच्या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता. ठीक आहे, बघितलं इथं सगळी जी काही पात्रता आहे ती पात्रता सुद्धा दिलेली आहे की अग्निवीर टेक्निकल साठी तुम्हाला ही पात्रता पाहिजे, जीडी साठी तुमची 10वी पास पाहिजे, एकूण 45% पडलेले पाहिजे आणि प्रत्येक जो काही विषय त्या विषयामध्ये 33% पाहिजे. त्याचबरोबर टेक्निकल साठी 10वी ते जी काही तुमची 12वी आहे ती सायन्स मधून झालेली पाहिजे. बरोबर, यांनी काय सांगितलं की केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश आणि फिजिक्स सायन्स मधून पाहिजे किंवा तुम्ही जर ITI केलेला असला त्याच्यासोबत तरी चालणार आहे 10वी नंतर. ठीक आहे, टेक्निकल साठी. आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 10वी मॅट्रिक इथं दिलेलं आहे का त्यांनी की त्या ठिकाणी 45% तुम्हाला पाहिजे, सॉरी 50% एकूण तुम्हाला पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40% तुम्हाला पडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 8वीच्या ट्रेड्समॅन वरती तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी तुमची 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक जो काही विषय आहे त्या विषयामध्ये सगळ्या विषयामध्ये 33% पडणं गरजेचं आहे. एकूण 33% पडलेले असले तरी चालणार आहे. अग्निवीर भरती ट्रेड्समॅन 10वी पास वरती तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 33% पडणं गरजेचे आहे. आलं लक्षामध्ये सगळ्यांना. सगळ्यात महत्वाची अपडेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे ट्रेड्समॅन बद्दल की 8वी पास वरती तुम्हाला 2 ट्रेड ऑप्शन दिले जाणार, 10वी पास वरती तुम्हाला 9 ट्रेड ऑप्शन दिले जाणार. त्या ट्रेड मधला एक ट्रेड सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात, कारण त्या ठिकाणी तुम्ही जर हा ट्रेड सिलेक्ट नाही केला, तुम्ही ट्रेडमॅन साठी जर फॉर्म भरणार असाल तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरताना ट्रेड सिलेक्ट केला नाही तर अंतिम निवड यादीमध्ये तुमचं सगळं झालं, तुमची परीक्षा झाली, परीक्षा झाल्यानंतर मैदानी झाली, मैदानी झाल्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं, पण त्या ठिकाणी त्या ट्रेडची जागा जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला त्या भरतीमधून बाद केला जाणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर हे सगळे जे काही लोक आहेत तर त्या लोकांना 1 वर्षाची एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजे एखादी मुलगी आहे, एखादी बाई आहे, त्या बाईचा नवरा त्या ठिकाणी शहीद झालेला आहे किंवा वडील शहीद झालेले, अशा प्रकारे नवरा दिलेले आहे त्यांनी या ठिकाणी, तर त्या विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे, त्या ज्या काही मुली आहे त्या मुलींना 1 वर्षाची सवलत दिली जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. समजलं सगळ्यांना. मग आता मी अगोदरच सांगितलं की इथून पुढे आता तुमच्याकडे जेवढे दिवस बाकी आहे त्या दिवसाचं तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचंय. नेमकं इथून पुढे तुम्हाला परीक्षा कधी येणार, जाहिरात कधी येणार, तर आपली जी काही जाहिरात आहे बघा, ती जाहिरात आता थोड्या दिवसामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये सुद्धा येऊ शकतात. कारण ही जी काही जाहिरात थोडीशी लेट झाली. त्यांनी अगोदर सांगितलं होतं की 1 फेब्रुवारीला येणार आहे, 1 फेब्रुवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. नंतर सांगितलं 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करून काय सांगितलं की लवकरच तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होतील. या सगळ्या गोष्टी कशामुळे केल्या गेल्या की लोकांनी, जे काही विद्यार्थी अग्निवीर भरतीमध्ये ज्यांना जायचंय, वर्दी घालायची, बरोबर आहे की नाही, सैनिक बनायचे, देश सेवेसाठी काम करायचे, त्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता की आम्हाला अग्निवीर भरतीमध्ये एज वाढवून मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं त्यांनी त्या ठिकाणी जी काही तारीख आहे ती पुढे ढकलली. आता तो जो काही क्रायटेरिया आहे तो सुद्धा या ठिकाणी, तो जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केला. जे काही 23 वर्ष न देता 22 वर्ष तरी त्या ठिकाणी त्यांनी एज लिमिट ठेवलेली बघा. म्हणजेच बघा आता जी काही जाहिरात आहे ती उद्या येऊ शकते, परवा येऊ शकते, आज रात्री येऊ शकते. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 90% 99% चान्सेस आहे की तुमची जाहिरात येऊ शकते. फॉर्म भरायला लवकरच चालू होतील. फॉर्म भरायला लवकर चालू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची परीक्षा सुद्धा होत असते. म्हणून ह्या 2 ते 3 महिन्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी अनालिसिस करायचं. 2-3 महिने व्यवस्थित नॉलेज, नियोजन तुमचं जे काही ते 2-3 महिन्याचं जे काही नियोजन आहे व्यवस्थित तुमचं असलं पाहिजे चांगल्या प्रकारे, जेणेकरून येणारी जी काही अग्निवीर भरती आहे त्या भरतीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागा असणार आहे. जवळपास 1 लाख जागा असणार आहे आणि तुमच्या जीडी साठी या 1 लाखामधल्या 70 ते 80 हजार जागा जवळपास असतात. एवढं लक्षात ठेवायचं. मग अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी टेक्निकल झालं, जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असलं त्याची व्यवस्थित तयारी करा. विषय बघा, कोणकोणते विषय परीक्षेला आहे, किती किती मार्काला आहे, तुमचे कुठं कमी आहे, म्हणजे तुम्हाला कोणकोणते विषय जमतात, कोणकोणते जमत नाही, ते आतापासूनच चांगल्या प्रकारे अभ्यास त्या विषयाचा करायला सुरू व्हा. कारण की 2-3 महिन्यानंतर परीक्षा होती. हे 2-3 महिने कधी भस्कन निघून जात्या ते कळत नाही. म्हणून येणारी जी काही अग्निवीर भरती आहे या अग्निवीर भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणं खूप जास्त गरजेचं आहे. मग या अग्निवीर भरतीची तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती ही ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे. ह्या बॅचची स्पेशालिटी म्हणजेच काय, ही बॅच तुम्हाला मराठी माध्यम मध्ये असणार आहे. कारण महाराष्ट्रातील जे काही मुलं आहे त्या मुलांना जे काही पेपर आहे तुमचा आर्मी अग्निवीर भरतीचा तो आता मराठीमध्ये सुद्धा देता येतो. आणि वेगवेगळे जे काही पुस्तकं आहे ते पुस्तकं मराठीमध्ये नसतात, हिंदीमध्येच बऱ्यापैकी असतात. वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा हिंदीमध्ये असतात. मग जे काही मराठी मुलं आहे त्यांना त्या ठिकाणी थोडंसं अवघड जात असतं ते समजायला. त्यासाठी आपली ही मराठी माध्यम मधली बॅच असणार आहे. त्याचबरोबर अग्निवीर भरतीचं आपलं बुक सुद्धा येणार आहे, ते पण मराठी माध्यम मधूनच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. या बॅच मध्ये सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला देणार आहे. सगळी टीम वेगवेगळ्या पदांवरती शिकवायला असलेली
त्याचबरोबर मी गणित बुद्धिमत्ताचे तुमचं जे काही गणित बुद्धिमत्ताचा सर्व सिलेबस आहे तो मी स्वतः कव्हर करून घेणार आहे. मी एनडीएची मुलाखत दिलेली आहे, म्हणजे एनडीएचा जो काही पेपर होता असतो आर्मी अधिकाऱ्यासाठी, तो पेपर पास होऊन मी त्या पदासाठीची जी काही मुलाखत असते, एसएसबी इंटरव्ह्यू असतो, तो एसएसबी इंटरव्ह्यू त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की सगळी जी काही टीम तुम्हाला या बॅच मध्ये शिकवायला असणार आहे ती एकदम अनुभवी टीम असणार आहे आणि येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये त्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला 100% त्या ठिकाणी फायदा होणार आहे. या बॅच वरती सध्या 80% ऑफर चालू आहे मित्रांनो. 1000 रुपयाची बॅच फक्त 200 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. हे जे काही 200 रुपये जास्त नाही, कारण आपण आपली जी काही आवडती मैत्रीण आहे किंवा आपलं म्हणा बॅलन्स मारत असतो एका महिन्याचं 350 रुपयाचं 400 रुपयाचं, पण ह्या 200 रुपयामध्ये तुम्ही अग्निवीर होऊ शकतात. अग्निवीरचा सगळा बेसिक ते ऍडव्हान्स सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे. म्हणून या 200 रुपयाचा विचार त्या ठिकाणी करू नका. आणि येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर बॅच नक्की घ्या. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकतात. जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्या सर्व विद्यार्थ्यांना या अपडेट बद्दल नक्की कळवायचंय, त्यांना व्हिडिओ शेअर करायचे, लाईक करायचे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचबरोबर अग्निवीर भरतीच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचे. तुमची कोणती अडचण असेल किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. जय हिंद.